हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आजपासून मी माझा डेली रुटीनचा ब्लॉग चालू करते. 6:21 माझी मॉर्निंग झाली होती. ॲक्च्युअली मी आधीच उठली होती फ्रेश वगैरे होऊन. मग गरम पाणी करायला ठेवलं आणि मग वेट चेक करायला गेली. तर आज माझं वेट होतं 84.45 आणि त्याच्यानंतर मग मी ते एक ग्लास गरम पाणी संपवलं आणि दुसरा ग्लास गरम पाण्याचा तयार करायला ठेवला. आणि मी हे मलासनमध्ये बसून एक ग्लास पाणी संपवलं. त्याच्यानंतर मी हे दुसऱ्या ग्लासासाठी त्याच्यामध्ये जिरं टाकलं, बडीशेप टाकलं, दालचिनी टाकली आणि अद्रकचा तुकडा. आणि मग ते पाणी मी माझी बाकीची कामं करता करता पिणार आहे. त्याच्यानंतर फेस वॉश केला, व्यवस्थित ब्रश वगैरे करून आली आणि मग माझं मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावून घेतलं. काही झाली तरी आपल्या स्किनची काळजी आपण धावपळीच्या जगात घ्यायलाच पाहिजे. आणि मग मी माझ्या टिफिनची तयारी चालू केली, माझ्या राजकुमारासाठी आणि माझ्या मिस्टरांसाठी. इथे पीठ मळायला घेतलं आहे मी आणि दुसरा ग्लास पाण्याचा मी ओतून घेतला आहे. तो आता मी ही कामं करता करता पिणार आहे. पीठ मळून घेतलं, व्यवस्थित पीठ मळायला लागतं कारण तुम्हाला माहितीच आहे नंतर चपात्या कडक होतात, टिफिनला देण्याच्या लायक होत नाहीत. पीठ झाकून ठेवलं आणि मग मी अंड्याच्या बुर्जीची तयारी करायला घेतली. आज फ्रायडे होता. हा ब्लॉग माझा कालचा आहे. आज सॅटर्डेला मी हा ब्लॉग टाकते आहे कारण मला फुल डेचा ब्लॉग जर शूट करायचा आहे तर मला तो नेक्स्ट डेज टाकावा लागेल. हे लॉजिकल आहे. कांदा टोमॅटो वगैरे सगळं व्यवस्थित कापून घेतलं. फास्ट फॉरवर्ड व्हिडिओ केला आहे त्याच्यामुळे तो व्हिडिओ फास्ट दिसतो आहे. अशी पटापट कामं आपली होत नाहीत आणि अशी पटापट करायला गेलं सकाळ सकाळ की कामात काम दुसरंच वाढून जातं. अंड्याची बुर्जी टाकली एका साईडला. अंड्याची बुर्जी म्हणजे कांदा टाकला आधी पातेल्यामध्ये, कढईमध्ये. तेल व्यवस्थित आधी तापवून घेतलं होतं मी. त्याच्यानंतर टोमॅटो चांगला बारीक कापून घेतला माझ्या मशीनमध्ये. काय तरी बोलतात त्याला चांगलंच. त्याच्यानंतर इथे रुद्र आला गुड मॉर्निंग विश करायला. त्याला म्हटलं जा पटकन आवरून घे आता तुझं. मग पिठाला थोडीशी कुटाई केली आणि मग चपात्या एकीकडे लाटायला घेतल्या. एकीकडे अंड्याची बुर्जी चालूच होतं अजून, त्याचा कांदा टोमॅटो शिजायचा बाकी होता. मग पटापट आपली चपात्या लाटायला घेतल्या. एकीकडे मी बघत पण होते की कॅमेरा व्यवस्थित सेट झाला आहे की नाही. काही चुकाचं असेल तर नक्की सांगा, सजेशन द्या. वाईट वंगाळ कमेंट करू नका. मी ॲक्च्युली हा ब्लॉग अशासाठी चालू केला आहे की मला माझ्या हेल्थकडे लक्ष देणं होत नाही आहे. तर ब्लॉग बनवायचा आहे, कंटेंट बनवायचा आहे. त्याच्या निमित्ताने तरी ॲटलिस्ट मी माझ्या हेल्थकडे लक्ष देईन, माझं डाएट फॉलो करेन. म्हणून मी हा व्लॉगिंग चालू केलं आहे. आणि माझं डेली रुटीन विथ माझं इंटरमिडिएट फास्टिंग. मी फास्टिंगमध्ये काय पिते किंवा माझं जेव्हा फास्ट ब्रेक होतो त्याच्यानंतर मी काय खाते हे मी सगळं ह्याच्यावर शेअर करणार आहे. तुम्हाला जर आवडत असेल, तुम्हाला जर काही सजेशन द्यायचं असेल तर नक्की द्या. एकीकडे रुद्रासाठी चहा ओतून त्याला चहा चपाती दिली. आमच्याकडे चहा चपातीचाच नाश्ता असतो कारण तिसरं काहीतरी बनवणं मला जमणार नाही सकाळ सकाळ. एकीकडे रुद्राचा मी टिफिन पॅक केला, त्याची पाण्याची बाटली भरली, त्याला दिली आणि त्याची मग जायची घाई चालू झाली होती. शूज वगैरे बांधून तो निघाला. मग मी माझ्या मिस्टरांचा टिफिन पॅक करायला घेतला. ते गेले होते रुद्राला सोडायला स्कूलमध्ये. त्यांना ॲक्च्युली मी 3 चपात्या देते डेली बेसिसवर, पण त्यांना पण त्यांच्या हेल्थकडे लक्ष देणं जमत नाही आहे. म्हणून मी आजपासून चालू केले 2च चपात्या द्यायच्या, त्याच्याबरोबर काकडी आणि गाजर म्हणजे जे काय सलाड असेल ते द्यायचं. त्याच्यानंतर त्यांचा चहा नाश्ता वगैरे झाला आणि मग मी किचन साफ करून घेतला, त्यांचा टिफिन पॅक केला. त्यांना म्हटलं जा आता तुम्ही. तर म्हणतात हां आम्हाला हाकलं आणि तू कर आता मस्त आराम. खरं सांगा हो, आराम भेटतो का? मग मी कपडे वगैरे लावले मशीनला, भांडी घासून घेतली सगळी, निघालेली. आणि मी अजून काय करू शकते म्हणजे या इंटरमिडिएट फास्टिंगमध्ये तुम्हाला जर माहिती असल्यास तर मला नक्की कळवा आणि सजेशन द्यायला विसरू नका. सबस्क्राईब करायला पण विसरू नका. शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. मी नवीन आहे व्लॉगिंग चॅनलमध्ये, व्लॉगिंगच्या दुनियेमध्ये, तर नक्की मला हेल्प करा, सपोर्ट करा.
माझं किचन छोटं आहे त्याच्यामुळे मला ते जिथल्या तिथे ठेवायला लागतं सगळं, म्हणून मी पटापट भांडी घासून घेतली, कारण पुढची पण कामं करायची होती. मग मी माझ्यासाठी चहा बनवला. चहा बनवायच्या आधी त्याच्यातच पाणी गरम करून घेते आणि 1 ग्लास अजून पाणी पिते. हे माझं 3रं ग्लास आहे गरम पाण्याचं. आणि मग मी हांतरुणं वगैरे काढली, बेड सेट करून ठेवला आणि जागा करून घेतली मला एक्सरसाइज करायला. तसा हॉल माझा मोठा आहे, पण मला खिडकीच्या समोर म्हणजे अशी खिडकी वगैरे ओपन करून नॅचरल जी हवा येते त्याच्यामध्ये एक्सरसाइज करायला जास्त आवडतं. माझा सकाळी पंखा आणि AC दोन्ही पण बंद असतो. व्यवस्थित सेट झाल्यावर कसं छान वाटतं ना. नंतर मी माझा चहा घेतला. चहा म्हणजे ब्लॅक टी असतो माझा. त्याच्यामध्ये चहा पावडर, वेलची, अद्रक आणि बडीशेप चांगलं मी त्याचा किस करून घेते, म्हणजे चांगलं खलबत्त्यात टाकून कुटून घेते. त्याच्यानंतर मी 30 मिनिट्स वॉक करते चहा एन्जॉय करून. 30 मिनिट्सचा वॉक सकाळी खरंच खूप गरजेचा आहे. मी हे चालू का केलं ते पण मी तुम्हाला सांगेन नंतर. माझे 3000 स्टेप्स कंप्लीट झाले होते 30 मिनिट्समध्ये. त्याच्यानंतर थोड्या वेळ बसली तर असं वाटलं झोपावं आता, पण नाही, झोपलं तर सगळं संपलं. म्हणून मी पटकन फ्रेश झाली, चेंज केले कपडे आणि एक्सरसाइजसाठी रेडी झाली. थोडीशी ॲक्टिव्हिटी आपल्या बॉडीला खरंच खूप गरजेची असते, म्हणून मी एक्सरसाइज पण चालू केली. ॲक्च्युली मी माझं रुटीन हे वेट लॉसचं जे रुटीन आहे ते मी थर्सडेपासून चालू केलं होतं आणि थर्सडेला डिनर माझा मी रात्री 7 o'clockला कंप्लीट केला होता. त्याच्यामुळे माझा आता इटिंग विंडो चालू होणार आहे 11 o'clockला. तोपर्यंत मी आधी माझी एक्सरसाइज वगैरे करून मग सगळं खाण्यापिण्याकडे लक्ष देते. एक्सरसाइजमध्ये पण मी अजून काय करू शकते ज्याच्यामुळे मला पटापट रिझल्ट मिळेल तर नक्की मला कळवा. बघा माझं पोट किती एकदम भरल्यासारखं दिसतं आहे. मला खरंच खूप कमेंट येतात, तू प्रेग्नंट आहेस का, तू प्रेग्नंट आहेस का. अरे वजन वाढतं ना म्हणून काय लगेच प्रेग्नंट होतं का माणूस. आणि वेट लॉस जर्नी ही मी यासाठी चालू केली की मी खूप त्रासामध्ये होती आणि ते मला नी पेन, बॅक पेन प्रचंड प्रमाणात चालू झालं होतं. त्याच्यामुळे म्हटलं आता नाही, आता स्वतःकडे लक्ष देणं खरंच खूप गरजेचं आहे. बाकी सगळं तर होतच राहतं. हँड मुवमेंट्स, नेक मुवमेंट्स, सगळं मुवमेंट्स होणं, पूर्ण बॉडीची मुवमेंट होणं खरंच खूप गरजेचं असतं. आधी मी रुद्र गेला आणि हे गेले की माझी कामावरून झोपून घ्यायची, पण आता मला झोपच लागत नाही आहे. कारण माहिती नाही का पण एन्झायटी फील होती आहे. असं म्हणजे वजन वाढल्यामुळे थकवा येतो खूप प्रचंड प्रमाणात. जरासं पण चाललं तरी थकवा येतो. पण आता म्हटलं थकवा आला तरी चालेल, पण आपण आपलं रुटीन फॉलो करायचंच आहे. मी जास्त करून होमवर्कआउटलाच फॉलो करते आहे. मग थोड्या दिवसांनी विचार करेन जिमला जायचा, पण सध्या मला असं वाटतं थोडंसं मेंटेन होऊन मग मी जिमला जावं. कारण आधीच जिमला गेली तर मग माझी बॉडी अजून वीक होईल, इंटरनली वीक होईल असं मला वाटतं आहे. पण तुम्ही जर तुमच्याकडे सजेशन असाल तर नक्की देऊ शकता की मी जिम वगैरे चालू करावी की नाही. मी चक्की आसन करते याच्यामध्ये. मी जास्त करून रामदेव बाबांना फॉलो करते. बटरफ्लाय आसन, हे आपण लहानपणी किती करायचो, पण आता होतच नाही वजन वाढल्यामुळे. ते हे ॲक्च्युली मी गाणं लावले होते DJचे आणि त्याच्यावर नाचत होती, पण त्याचं पण मुवमेंट मी कॅप्चर केलं आहे. त्यानंतर माझं 45 मिनिट्सचं प्रॉपर वर्कआउट झालं. त्याच्यानंतर मी थोडा वेळ बसली आणि मग माझा
जे ब्रेक करायचं होतं मला, फास्ट माझा ब्रेक करायचा होता, त्याची तयारी करायला गेली. मग मी त्याच्यासाठी आपलं पालकचं डाळ बनवली होती. त्याच्यामध्ये 3 प्रकारच्या डाळी आणि पालक, चटणी, मीठ, हळद सगळं, जे म्हणजे आपण पालकची कतली करतो किंवा पालकचं पतपतं बोलतात तसं. 11:03 झाले होते आणि मी माझं फर्स्ट मील स्टार्ट केलं होतं. हे होतं पालकची डाळ आणि एक काकडीवर मी थोडंसं ब्लॅक पेपर, धना पावडर आणि काळं मीठ टाकून घेतलं होतं. त्याच्यानंतर 1:28ला मी माझं लंच घेतला होता. त्याच्यामध्ये बीटरूटचं हे होतं सलाड, अंड्याची भुर्जी, चपाती आणि पालकची डाळची उरली होती. त्याच्यानंतर माझे मिंत्राचे पार्सल आले होते, ते अनबॉक्सिंग केले. आणि ॲक्च्युली हे इन्स्पायर्ड बाय उर्मिला निंबाळकर आहे. त्यांचा एक व्हिडिओ होता की घरात आपण कशा प्रकारच्या गाऊनच्या बदल्यात आपण काय वेअर करू शकतो. तो माझ्या मिस्टरांनी मला पाठवला होता आणि त्यांनीच माझ्यासाठी हे गाऊन ऑर्डर केले होते. पण हा गाऊन जो मी ओपन करते तो मला खूप आवडला आणि हा घरात तर घालणारच नाही आहे, हा फिरायला जातानाच घालणार आहे. आणि हा पण मी बघितल्यावर मला असं वाटलं घरात घातल्यावर हा तर पूर्ण मळूनच जाईल. मला हा पण खूप आवडला, म्हणून मी हाच घातला आणि रुद्रला आणायला गेली. हा 2nd नंबर. हा मला खरंच खूप गाऊन आवडला आहे. आणि हा लास्टवाला फ्रॉक आणि हा बेल्ट आपण असा वेअर करू शकतो. त्याच्यानंतर मी चालली होती रुद्रला आणायला, म्हणून नवीन गाऊन घेतला होता, म्हटलं तोच घालावा. रुद्रला घेऊन आली आणि येताना जाताना पण माझं 30 मिनिट्सचं वॉक होतं, जे मी कॅप्चर करायला विसरली. त्यानंतर घरी आली, पाणी प्याले आणि थोडीशी आडवी पडली. पण रुद्रची टीचर येणार होती, त्याच्यामुळे काय झोपण्यात अर्थच नव्हता. पण थोडीशी 10-15 मिनटं आडवी पडली. मग घरातलं सगळं आवरलं आणि मग 4-4:30 वाजता माझा ब्लॅक टी बनवायला घेतला. मी 3.5 किंवा 4 लिटर पाणी दिवसाभरात संपवते. पाणी पिणं, हायड्रेटिंग राहणं खरंच खूप गरजेचं आहे. बडीशेप, अद्रक आणि चहा पावडर आणि वेलची टाकून मी माझा हा चहा प्रिपेअर करते. आणि त्याच्यामध्ये दूध नसतं, साखर नसतं. छानपैकी उकळला की त्याचा खमंग सुगंध सगळीकडे पसरतो. मग मी चहा माझा एन्जॉय केला आणि त्याच्यानंतर थोडंसं खाली जाऊन वॉक करून आली आणि मग माझं डिनरचं प्रिपरेशन चालू केलं, जे मी बनवणार होती अंडा राईस. त्याच्यामध्ये खूप सारे व्हेजिटेबल्स, प्याज, टॉमॅटो, शिमला मिरची, फणसी आणि कोबी सगळं टाकून व्यवस्थित शिजवून घेतलं आधी. आणि नंतर शेवटी मी टाकलं कोबी. थोडंसं माझं फंबलिंग होतं आहे, पण तुम्ही समजून घ्याल अशी आशा आहे. एकच अंडं टाकणार आहे ह्याच्यामध्ये मी, कारण मी दुपारी अंड्याची भुर्जी खाल्ली, त्याच्यामुळे माझा कोटा पूर्ण झाला आहे अंड्याचा. चटणी, मीठ, हळद आणि थोडासा पिझ्झा मसाला टाकते टेस्टसाठी. आणि एक अंडं. आणि मग त्याच्यामध्ये थोडासा राईस टाकून, तो पूर्ण राईस हा फक्त माझ्यासाठीच बनवला आहे मी. नंतर माझ्या मिस्टरांसाठी आणि रुद्रासाठी गरम गरम बनवणार आहे. तो सगळा घेऊन टाकला. आणि 7 वाजता मी माझं डिनर कंप्लीट केलं आहे. त्याच्यानंतर मी खाली गेली वॉकला. वरती 22 माळे चढून आली आणि मग माझे 10,000 स्टेप्स कंप्लीट केल्या. पूर्ण पसीना झाली होती मी. त्याच्यानंतर माझं पूर्ण किचन आवरून ठेवला आणि मग रात्रीसाठी फ्रेश झाली. झोपण्यासाठी कपडे वगैरे चेंज केले. मॉइश्चरायझर अप्लाय केलं. मॉइश्चरायझर लावणं खरंच, स्किन पण हायड्रेटिंग राहणं खरंच खूप गरजेचं असतं. मग स्किनला हायड्रेटिंग केलं. नंतर मग मी 1 ग्लास ऑफ वॉटर गरम करायला ठेवलं आणि मग हळदी आणि पाणी पिऊन घेतलं ते. आणि मग माझं पूर्ण रुटीन कंप्लीट केलं आहे. त्याच्यानंतर आता
मी झोपणार आहे 10 वाजताच मी झोपते, सकाळी 6 वाजता उठते. बाय बाय.